तर आज आम्ही चाललोय आता संगमनेरवरून पेमगिरीचा महाकाय वटवृक्ष बघण्यासाठी। 2.5 एकरामधला तो वडाचं झाड आहे ते दाखवणार तुम्हाला। आणि याच्यामध्ये अजून कोणता धबधबा आहे तो मोरदारा धबधबा आणि पेमादेवीचं मंदिर। तर चला दाखवतो तुम्हाला। तर अचानक मध्ये भयानक एवढा जोरात पाऊस आला, त्याच्यामुळं चिखलीच्या मागे आम्ही थांबलो होतो झाडाखाली। तर आता चाललो इथून पुढे। तर अचानकपणे एवढा पाऊस वाढलेला आहे, त्याच्यामुळे आता रेनकोट वगैरे काहीच आणलं नव्हतं। त्याच्यामुळे आता इथून आम्ही निघालो रिटर्न परत घरी। आता उद्या परत निघू, तेव्हा इथून पुढचा व्लॉग इथूनच पुढे स्टार्ट करू। आता चिखलीच्या इथे तर 8 दिवसापूर्वी इथूनच व्लॉगचा शेवट केला, कारण पाऊस वाढला होता। पण आज आपल्या सोबत आहे शुभम आणि अनुपम। शुभम हा माझा जिमचा मित्र आहे आणि अनुपम हा त्याचा भाचा आहे। तर इथून पुढे परत सुरुवात करतो, दाखवतो तुम्हाला। तर आता चिखली गावापासून एक 4-5 किलोमीटर पुढे आल्यानंतर हे रामेश्वर मंदिराकडे जायचा रस्ता आहे, धांदरफळ फाटा। तर या धांदरफळ फाट्यापासून आतमध्ये गेल्यावरती पेमगिरी गावाकडे जायला रस्ता आहे। तर जाऊयात आपण पुढे। आता पाऊस थांबलाय, रेनकोट वगैरे काढून टाकलाय शुभम सरांनी। रेनकोट वगैरे सगळं काढलेलं आहे। आमच्या मागे बघितलं असेल तुम्ही, रामेश्वरची पाटी आहे आणि पुढे जो रामेश्वरचा जो रस्ता आहे, तर त्या रस्त्याने आम्ही सरळ डायरेक्ट जाणार आहे पेमगिरीकडे। तर पेमगिरी गावामध्ये एंट्री मारल्यानंतर या इथं तुम्हाला पाठी लागलेली दिसेल का पेमादेवी मंदिर शहागडाकडे। तर शहागडाकडे जायचा रस्ता इकडून आणि ह्या साईडला आतमध्ये गेलं गावात एक बजरंगबलीचं मंदिर आहे। आणि मंदिरापासून थोडंसं पुढे गेलं का मग एक महाकाय वटवृक्ष आहे, महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा वटवृक्ष, जो मंदिराकडून आपण गडाकडून जाऊन आल्यानंतर मग तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आम्ही सुरुवातीला जाणार आहे शहागडाकडे। हा घाट चढून आल्याच्या नंतर अशा प्रकारे इकडे माकडे आणि शुभम भाई त्यांचे व्हिडिओ घेऊन राहिला माकडांचे। हा, लागतील तेवढे माकडे। आणि मागं दिसतंय तुम्हाला हे पेमादेवीचं मंदिर आहे शहागडावरचं। तर आपण जाऊयात तिकडं। तर शहागडावरील पेमादेवी मंदिराच्या इथले हे सातवाहन काळातील पाण्याची टाके। पहिल्या काय पाण्याच्या टाक्या नव्हत्या, तेव्हा डोंगरामध्ये असे खडकं हे केले जायचे आणि याच्यात पाणी हे केलं जायचं। तर खाली जे होतं ते पेमादेवीचं जुनं मंदिर आहे। हे 2 मंदिर आहे इथं, खालचं जे आहे ते जुनं आणि इकडे जे आहे ते नवीन मंदिर आहे। तर जाऊयात आपण।
तर आता चाललोय आम्ही शिडीच्या रस्त्याकडे. तर ज्या वेळेला इकडून डांबरी रस्ता नव्हता तेव्हा शिडीच्या रस्त्याने यायचे. तर इथं खाली आल्यानंतर इथं पण मागे एक पाण्याचं टाक आहे. तर शुभमच्या म्हणण्यानुसार खरे लोट आम्ही आलतो शिडी बघायला, पण शिडी या साईडची पलीकडची साईड. तर पेमादेवी मंदिराचं जुनं आणि नवीन मंदिर दोन्ही बघितलेले आहे आणि शहागड देखील आपण बघितलेला आहे. आणि आता इथून चाललोय आम्ही गडाच्या खाली पिमगिरी गावामध्ये चाललोय. तिथं एक बजरंगबलीचं जुनं मंदिर आहे ते दाखवतो. आणि ती गदा ही सगळ्यात मोठी गदा आहे आशियाची काय? सगळ्यात मोठी गदा आहे. हा, तर सगळ्यात मोठी गदा आहे महाराष्ट्रातील. तर ती गदा एक दाखवतो तुम्हाला. तर जाऊयात आपण खाली.
तर आम्ही आलोय आता पेमगिरीचा जो वटवृक्ष आहे त्याच्याकडे आलेलो आहे. 2.5 एकरामध्ये पसरलेलं हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वडाचं झाड आहे. तर या वड्याला कायम पाणी असतं, पण पुढं तिकडं जो आहे ना, म्हणजे कॅमेऱ्याच्या त्या साईडनी जो मोरदारा धबधबा आहे त्याला जास्त पाणी नाही. इथं बंधारा घातलेला आहे गावकऱ्यांनी. त्या बंधारा ज्या वेळेला तो फुल होतो धबधब्याच्या पाण्याने, डोंगराच्या पाण्याने, त्यावेळेला मग ते ओव्हरफ्लोचं जे पाणी ते ह्या वड्याच्या इकडून खाली गावात जातं. तर अशा प्रकारे आहे, पण अजून पाहिजे त्या प्रमाणात काही पाऊस झालेला नाहीये, त्याच्यामुळे वड्याला थेंबभर बी पाणी नाहीये. तर जाऊयात आपण पुढं. तर जरा पुढे जात आपण इथलं देवाचं देवदर्शन घेतलं आणि आतापर्यंत अनेक वेळा इथं आलो असेल, पण इथली जी एक आख्यायिका आहे ती किंवा एक गोष्ट आहे ती मला काही माहीत नव्हती. पण इथं असणाऱ्या आजीबाईंनी मला ती गोष्ट सांगितली आणि मी कॅमेऱ्यात कॅप्चर केली. तुम्ही देखील ती गोष्ट ऐका. पहिलवान कधी सकाळीच उठला. आजी हे लावू इथं. हा लावा लावा लावा. हा पहिलवान गडी सकाळीच उठला, दूध प्याला. हेमगिरी गावातून या भाकऱ्या सोडल्या. या भाकऱ्या चारी चारी त्या दगडापर्यंत आला. त्या दगडा खालून निघाला वाघ. याची धरली बकरी. बकरी धरली, तो घरी गेला. घरी गेला, म्हणला आई माहित तुझी बकरी वाघानं धरली. आई म्हणली मी एवढा कुस्त्या मारतो, तुला वाघ नाही आवरला. मग आईला सांगून येत होता, तो वाघा नाही आख्या बकऱ्या मारून टाकल्या, तो कुत्रा मारून टाकला. आला तो वाघ बकरी खात होता. जसा आला तशी वाघाच्या डोक्यात कुऱ्हाड टाकली. वाघ रक्ताबंब, तोय रक्ताबंब, घायल होऊन गेले. आणि मग पेमगिरीचा बाजार होता. लोक बाजारात चालले. म्हणलं माझा एक निरोप सांगा, माझ्या बहिणीला अर्धी भाकर तांब्यावर पाणी आणायला सांगा. बहीण गावातून येऊ तर भाऊ संपून गेला. वाघ संपला, कुत्रा संपला, बकऱ्या संपल्या. आली बहीण काशाचा गाडवा होता खाली टाकला. बहिणीला भावाच्या तोंडात पाणी घातलं, पाणी खाली पडलं. बहिणीला धरला गाडवा, तसा तिच्या मस्तकात घालून घेतला. बहीणही गेली. मग ही रामोशी लोकांनी 5 जीवाची संबंधी इड दिली. इथं संबंधी दिली. हा वड लावला, उन्हाळ्याचा पाणी घालून जगावला. त्यांना सावली केली. त्या बाईची कळशी, त्या भाऊची कुऱ्हाड या वडाच्या खोडात. इथं जिजाबाई आली. इथं दर्शन घेतलं. इडून पेमगिरीच्या गडवर गेली. पेमगिरीच्या गडवर 2-4 मुक्काम केले. मग त्या मुक्काम केले. तिचं दुखायला लागलं. तिला घोडीवर टांग टाकली. ती डायरेक्ट शिवनेरीला गेली. शिवाजी महाराजचा जन्म शिवनेरीला झाला. एक रातभर राहिली अशी. पेमगिरीच्या गडवर त्याचा जन्म होत होता. या वरच्या धन्यानं काय केलं, अशी भांची लोंबली आडकी त्यांना पारून कट केली. ह्या देवाना तो आठवड्यातच घराच्या बाहेर काढा. मग हा इड फक्त हा देव आमचा आहे, जागा आमची नाही. देव आमचा आहे. कालच एक आले होते तिथं. काल म्हणजे उद्या तुमच्या कुणीतरी इड येणार आहे म्हणजे त्यांना माहिती द्या म्हणले. तर आता वडाबद्दल आजींनी माहिती सांगितलेली आणि इथल्या देवाचं पण दर्शन झालेलं आहे. तर इथून चाललोय आम्ही आता मोरदारा धबधब्याकडं आणि त्याच्या बाजूलाच अजून 2 धबधबे आहेत. तिथं पण जाणार आहे आपण. एक 5 मिनिटाच्या अंतरावरती फक्त. चला तर जाऊयात आपण. तर हा आहे मोरदारा धबधबा. याचं काय नाव माहीत नाही मला इकडचं काय आहे. आणि हे त्याचं खाली आलेलं पाणी इकडचं. तर हे पाणी ज्या वेळेला इकडं जातं खाली, तर पुढं जे इथं चमकतं ना, हे पूर्ण भरल्याच्या नंतर तो जो मगाशी जो वडा दाखवला ना मी, त्या वड्याला पाणी येतं असतं ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर.
चल चल पुढे पुढे चला तो. तर खाली थोडा चिखल झालेला आहे. आपला चपला पण सटकलेला आहे. चल चल. तर अशा पद्धतीने आलेलो आपण मोरदारा धबधब्याला. पेमगिरीचा हा मोरदारा धबधबा माझ्या पाठीमागं जो दिसतोय तो तर उंच उंच हा आकाशात गेलेला दिसतोय आपल्याला. हा. तर कॉलेजला असताना 2008 ला आलो होतो वैभव सोबत. त्याच्यानंतर डायरेक्ट आज 2025 ला आलो, जवळपास 7-8 वर्षानंतर. पण धबधबा आहे तसाच आहे, फक्त पुढे दगड तयार झाले आणि जरासं डबकं तयार झालेलं दिसतंय. पहिले इथं खाली पाणी साचत नव्हतं एवढं, तिथपर्यंत पुढेपर्यंत जाता येत होतं. आता काय जाता येत नाही. आणि त्यावेळेला म्हणजे 2018 ला इंस्टाग्राम वगैरे वापरायचे, पण एवढं हे रील वगैरे काय कोण तयार करीत नव्हतं, त्याच्यामुळे लोकांना पण माहित होत नव्हतं. आता रीलमुळे बऱ्यापैकी लोकांना माहित झालं. नाही तर दिवसभर आम्ही कॉलेजमधून इथंच बसायचो, पण कोणच येत नव्हतं इकडे. दिवसभरात कोणी जर आलं तर एखादा अर्धा एक जण येत असेल समजा, नाही तर कोणीच येत नव्हतं त्यावेळेला इकडं. हा 100 मधला फक्त लय झालं तर मी म्हणतो 20% चालू असेल. पूर्ण जिथून पाणी चालू तिथपासून ते इकडे जे वगळ दिसू राहिले ना, इथपर्यंत हा पूर्ण असा म्हणजे मोठा धबधबा असतो खाली. आणि तिथं जे दगड वगैरे ना, तिथं पण जर गेलं तर पूर्ण अंग वल्ल होऊन जातं, म्हणजे पूर्ण तिथं बसता पण येत नाही. आता तरी लोक पोरं बारीक बारीक पोरं गेले तिथं. तर अशा पद्धतीने बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहे. आणि आता खूप मजा आली आज. आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लय भारी वाटलं, लय भारी वाटलं. नितीन भाऊ लय दिवसांनी भेटला, त्याच्यामुळे म्हणजे एकदम भारी वाटलं. वास जुन्या आठवणी खूप ताज्या झाल्या. आणि धबधबा वगैरे बघितलं, मंदिर पण बघितलं, गडावरती पण गेलो. तर आता आपण करतोय परतीच्या प्रवासाला सुरुवात. आणि इथून परत रिटर्न निघतोय संगमनेरला. संगमनेर काय लय लांब नाही, 24 किलोमीटर आहे. पण यामध्ये येताना आम्ही जे छोटे छोटे पॉईंट घेतले ना, समजा संगमनेर पासून निघल्यावर समजा हे चिखली आहे किंवा दांदरफळ आहे किंवा निमगाव लागतं मध्ये आणि पेमगिरी गाव. तर बाहेरचे जे कोणी व्हिडिओ बघणारे असतील मित्र वगैरे, तर त्यांना इथपर्यंत येता आलं पाहिजे. त्यामुळे ते छोटे छोटे पॉईंट आम्ही त्याच्यात घेतलेले. चला, धन्यवाद.